महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडी काळातल्या सरकारला खंडणी सरकार म्हटलं गेलं असं फडणवीसांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडीला प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल असं फडणवीसांनी म्हटलंय। जयंत पाटलांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ही टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला कळवलेलं होतं की तुम्ही आम्हाला एवढी खंडणी द्या। ती खंडणी मिळाली नाही। तिकडून एक दूत पाठवण्यात आला ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर हल्ला करून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला। त्याचा तिथंच शिरच्छेद झाला आणि मग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जाऊन सुरत लुटण्याचं काम केलं। त्याचा अर्थ लुटले म्हणजे लुटारी। लुटारू कोण असतात? लुटारू आपली घरं भरणारी असतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी संपत्ती आणण्यासाठी, कारण महाराष्ट्र हा दगडा धोंड्याचा महाराष्ट्र असं आपण महाराष्ट्राचं वर्णन करताना असं करतो। ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलं गेलं त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल। पण मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक आहेत, मग ते शिवरत्न शेटेजी असतील, सदानंद मोरेजी असतील, या सगळ्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे। माझं एकच म्हणणं आहे, माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राजाला लुटारू म्हणणं मी खपवून घेणार नाही।